Okay, in this today's session, is our practical number 1 from object-oriented programming using C++ manual. Okay, this is our practical number 1. Statement of practical number 1 is develop minimum 2 programs using constants, variable, arithmetic expression, operators exhibiting data type conversion. ओके, तर हे प्रोग्राम खाली आपण इम्प्लिमेंट करणारच आहोत. सो प्रॅक्टिकल नंबर 1 आपण मॅन्युअल घेतलेला आहे आणि टुडे वी विल सी प्रॅक्टिकल नंबर 1. सो लेट्स सी फॉर द क्वेश्चन्स. थेरी वाचा तुम्ही सगळ्यांनी. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन. So here computer system with broad specification means what? You have to write down your processor name. So here my processor name is processor i5, RAM 8 GB and hard disk. You can write down hard disk whatever the size of your hard disk, that is 500 GB. Here which software we are using for execution of program? What is the name of? Yes, Dev C++. Dev C++, right? Dev C++. Any other? No. Then result means what? You can implement following program and write down the output at the end. Okay, so इथे काही लिहिलं नाही तरी चालेल. So first question, practical related question. First question is constant variable can be created in C++ by using dash dash. So here we can create constant by using const keyword and hash define keyword. So option here, this option is correct, both A and B. Okay, both A and B option is correct. Means what? You can create constant by using hash define P like this, hash define P like this, P equal to 1, or you can create constant const int P is equal to, so another name, suppose K is equal to 100. So या दोन वेज ने तुम्ही constant create करू शकता. Constant means what? You cannot change the value of this variable P and K. तुम्ही ते यूज करू शकता बट तुम्ही त्याची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. ओके, सो दिस इज द यूज ऑफ कॉन्स्टंट. सो बोथ A and B is correct. Then second question, state the output of the following code. प्रोग्राम दिलेला आहे आणि आपल्याला आउटपुट विचारलेला आहे. सो इथे व्हेरिएबल डिक्लेअर करताना टाइप डेफ लिहिलेला आहे. सो टाइप डेफचा यूज कशासाठी करतो आपण की युजरने जे नेम्स दिलेले आहेत नम ए बी. ओके, त्यानंतर खाली बघा सी आहे. आता बघा इथे सी चा डेटा टाइप दिलेला आहे का, ए चा डेटा टाइप दिलेला आहे का, बी चा, हे इंटिजर आहेत, फ्लोट आहेत, कसे आहेत ते सांगितलेलं नाहीये. त्यांनी काय केलंय, नम हा एक व्हेरिएबल घेतलाय युजरचा, युजर डिफाईन, आणि त्याचा ऑलरेडी इंटिजर डेटा टाइप सेट केलेला आहे. मग नमचा जो डेटा टाइप आहे तोच ए चा होईल आणि बी चा होईल. म्हणजे आपण युजर डिफाईन डेटा टाइप तयार करू शकतो टाइप डेफ कीवर्ड. बघा इथे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते बघा, टाइप डेफ इंटिजर नम लिहिलेला आहे. बघ तिथे काय लिहिलंय, टाइप डेफ इंटिजर नम. म्हणजे काय, जो नम जो व्हेरिएबल आहे NUM, याचा डेटा टाइप ऑलरेडी आपण इंटिजर करून ठेवलेला आहे. म्हणजे नम हा सुद्धा एक डेटा टाइप झाला. त्याच्यामध्ये आपण इंटिजर व्हेरिएबल किंवा इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. म्हणजे जसं आपण इंट P, इंट
कॉमा ए असे व्हेरिएबल इंटिजर डेटा टाईपचे तयार करू शकतो. आता आपण नमचे तयार करू शकतो. म्हणून बघा इन्स्टेड ऑफ इंट इथे नम लिहिलेलं आहे, म्हणजे एचा सुद्धा डेटा टाईप काय झालाय नम, म्हणजेच इंटिजर झालेला आहे. म्हणजे दिस इज कॉल्ड ॲज युजर डिफाईन्ड डेटा टाईप. आपण आपला एक स्वतःचा डेटा टाईप तयार केला बाय युजिंग टाईप डेफ कीवर्ड. सो ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 15, राईट. व्हॅल्यू ऑफ ए इज 10 अँड बी इज 15. मग पुढे काय केलेलं आहे बघा, सी मध्ये व्हॅल्यू स्टोअर होणार आहे ए प्लस बी प्लस ए मायनस बी. सो ए इज 10, राईट, बी इज 15, ए इज 10, बी इज 15. आता लेफ्ट टू राईट ऑपरेशन परफॉर्म होतात. सो पहिल्यांदा काय होणार आहे, 10 प्लस 15 ए प्लस बी एक्झिक्यूट होईल, याचा रिझल्ट काय येणार आहे 25. अगेन पुढचा ए त्यामध्ये ऍड होईल, 25 प्लस 10 म्हणजे काय 35, आणि त्यामधून मायनस बी करणार आहोत आपण. 35 मायनस 15 किती, यस 35 मायनस 15 20, right? So 20 is stored inside C, and here C out, C means what, here output is 20, so you have to write down 20 in your output. Okay, 20 is answer. Okay, one by one execution होणार आहे. Okay, so next question is regarding following statement, which of the statement is true. आता इथे काय बनवले बघा, कॉन्स्टंट क्रिएट केलेला आहे आणि कॉन्स्टंटला नेम काय दिलेलं आहे, यस व्हॉट इज द नेम ऑफ कॉन्स्टंट हियर, ए आहे, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 100 आहे, बरोबर. सो कोणता ऑप्शन करेक्ट आहे या एक्सप्रेशन साठी ते विचारलेलं आहे. आता इथे पहिला ऑप्शन काय लिहिलाय, डिक्लेअर्स अ व्हेरिएबल विथ 100 इट्स इनिशियल व्हॅल्यू. होता 100 व्हॅल्यू आहे बट इट इज नॉट व्हेरिएबल, सो ए ऑप्शन इज इनकरेक्ट. डिक्लेअर्स कन्स्ट्रक्शन ए विथ 100 ॲज इनिशियल व्हॅल्यू, कन्स्ट्रक्शन म्हणत नाही आपण त्याला, कॉन्स्टंट म्हणतो, बरोबर. सो बी इज इनकरेक्ट. डिक्लेअर ए कॉन्स्टंट हुज व्हॅल्यू विल बी 100. ओके, सो सी इज करेक्ट. इथे आपण कॉन्स्टंट डिक्लेअर केलाय हुज नेम इज ए अँड हुज व्हॅल्यू इज 100, आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. सो सी इज करेक्ट ऑप्शन, दिस इज करेक्ट ऑप्शन. Then next question, which of the following statement is not true about preprocessor directives. प्रीप्रोसेसर डायरेक्टिव्ह म्हणजे काय, आता आपण जो हॅश डिफाईन यूज केलेला इथे हॅश डिफाईन लिहून तो प्रीप्रोसेसर. Which of the following statement is not true about the preprocessor directive. तो मगाशी मी सेमीकोलन दिलेला, सो सेमीकोलन देत नाही आपण त्याच्यानंतर. सो हॅश डिफाईन सपोज पाय इज इक्वल टू 3.4, तर याच्यानंतर सेमीकोलन दिला जात नाही. सो ऑप्शन डी इज करेक्ट, ते एंड विथ ए सेमीकोलन. सेमीकोलन दिला जात नाही, त्यांनी आपल्याला इनकरेक्ट विचारलेले, नॉट ट्रू म्हणजे फॉल्स स्टेटमेंट विचारले, आणि त्यांनी लिहिलेले ते दे एंड विथ सेमीकोलन, बट याच्यानंतर सेमीकोलन दिला जात नाही. सो ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन, राइट ए C++ प्रोग्राम टू इव्हॅल्युएट द फॉलोइंग एक्सप्रेशन. आता आपल्याला हे व्हेरिएबल अगोदर डिक्लेअर करावे लागतील आणि त्यानंतर याच्यासाठी प्रोग्रामिंग स्टेटमेंट लिहावं लागेल. तर व्हेरिएबल बघा काय आहेत, x1 व्हेरिएबलची नावं, त्यानंतर b, a, c हे 4 व्हेरिएबल आहेत, बरोबर. x1 b a c, राईट. x1 b, सर x2 पण येते की, हा राईट, x2 पण आहे, राईट, x2 सुद्धा आहे.
आता बघा x1 आणि x2 मध्ये डेटा कसा स्टोअर होणार आहे, डिवाइड होऊन. म्हणजे x1 आणि x2 चा डेटा टाइप फ्लोट आपण डिक्लेअर करावा लागेल आपल्याला, बरोबर. सपोज 7 डिवाइड बाय 2 म्हणजे काय आन्सर असणार आहे 3.5, राईट. सो 3.5 स्टोअर करण्यासाठी फ्लोट लागेल. सेम इथे डिव्हिजन आहे. सो x1 x2 साठी आपल्याला फ्लोट डेटा टाइप लागेल. मग बाकीच्या व्हेरिएबलसाठी तुम्ही इंटिजर घेऊ शकता और फ्लोट घेऊ शकता. सो हियर आय एम डिक्लेअरिंग फ्लोट फॉर ऑल. ओके, x1 x2 BAC. So here I will declare it first. Okay, float x1 comma x2 comma a comma b comma c. राईट, व्हेरिएबल डिक्लेअर झालेले आहेत. आता त्यांच्या व्हॅल्यू त्यांनी दिलेल्या आहेत का, व्हॅल्यूज दिलेल्या नाहीये, बरोबर. बी ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, ए ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, सी ची व्हॅल्यू दिलेली नाहीये. x1 x2 तर कॅल्क्युलेट होणार आहेत. हे एक्सप्रेशन सॉल्व्ह झालं की x1 मध्ये व्हॅल्यू स्टोअर्ड होईल. दिस एक्सप्रेशन सॉल्व्ह झालं की x2 मध्ये व्हॅल्यू स्टोअर्ड. बट BAC ची व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल ABC ची व्हॅल्यू युजर कडून. सो हियर माय स्टेटमेंट इज cout enter values for a comma b comma c, right. Now here I want to read it inside ABC. So C in A B C. Okay, C in A B C. आता व्हॅल्यूज रीड झाल्या. आता आपल्याला एक्सप्रेशन लिहायचं आहे. सो x1 is equal to x2 is equal to, and then we will print the value of x1 and x2, right. So my message is x1 is equal to, and here I will print value of x1 variable and cout x2 is equal to, and then here I will print x2 value, right, x2. So here after x1 print झाल्यानंतर आपण काय करूया, न्यू लाईन ला जाऊया, बिकॉज x2 न्यू लाईन वर प्रिंट होईल. सो एंड. तर मेन पार्ट काय राहिलाय, x1 आणि x2 चे एक्सप्रेशन. हे झालं की आपला प्रोग्राम फिनिश. आता ते आपल्याला पाहायचं की हे कसं लिहिता येईल. ओके, हे कसं, हाऊ टू राईट दिस, हे लिहायचं कसं. तो सर्वात आधी आपण बघूया ओके. तर हा असा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. राईट ए C++ प्रोग्राम टू इव्हॅल्युएट द फॉलोइंग एक्सप्रेशन. मग आता आपण डिक्लेअर केल्या, ABC च्या व्हॅल्यू युजर कडून घेतलेल्या आहेत ABC. आता फक्त राहिलं काय, x1 साठी एक्सप्रेशन लिहायचंय आणि x2 साठी एक्सप्रेशन लिहायचं आहे. ओके, x1 साठी एक्सप्रेशन लिहायचंय आणि x2 साठी एक्सप्रेशन लिहायचं. आता बघा, डिवाइड बाय म्हणजे काय, जे काही एक्सप्रेशन असेल या एक्सप्रेशनला डिवाइड केलंय 2a ने, बरोबर. 2a ने इथे पण या एक्सप्रेशनला डिवाइड केलंय 2a ने, बरोबर. यस, समजतंय का सगळ्यांना. येस सर. म्हणजे वरचं एक्सप्रेशन मी ब्रॅकेट मध्ये लिहिणार, जे काय असेल ते, ब्रॅकेट पूर्ण ब्रॅकेट इथे क्लोज झालं. पहिलं एक्सप्रेशन -b प्लस √b² -4ac साठी इथे लिहिणार डिवाइड बाय, हे डिव्हिजन सिम्बॉल. ओके, डिवाइड बाय, डिवाइड बाय
2a, मग 2a कसं लिहिणार, याला पण ब्रॅकेट करूया, 2 इंटू ए असं लिहावं लागेल, बरोबर, कारण आपल्याकडे मल्टिप्लिकेशनसाठी स्टार सिम्बॉल आहे. 2a याच्यामध्ये सुद्धा वरच्या एक्सप्रेशनसाठी म्हणजे वरचा जो आहे -b मायनस 4ac त्यासाठी, आणि खाली 2a आहे, सो डिवाइड बाय ब्रॅकेट 2 इंटू ए लिहिलेला आहे. ओके, तो हा पार्ट आपला कंप्लीट झाला दोघांसाठी. राहिला वरच्या पार्टसाठी आता आपल्याला एक्सप्रेशन तयार करायचंय. सो दोन्ही ठिकाणी -b आहे, राईट, -b आहे. सो हिअर माय एक्सप्रेशन इज -b. x2 मध्ये पण -b आहे, सो -b, राईट, -b लिहून घेतलं. त्यानंतर काय आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, सो इथे प्लस, x2 मध्ये तेच मायनस आहे, प्लस मायनस. आता √b² मायनस 4ac साठी आपल्याला लिहायचंय. दोघांसाठी सेमच आहे तो पार्ट, फक्त इकडे साइन चेंज होत्या, त्या आपण लिहिलेल्या आहेत. आता राहिला पार्ट √b² मायनस 4ac, हा पार्ट राहिलेला आहे. ओके, त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन तयार करायचं. ओके, आता त्याच्यासाठी एक्सप्रेशन कसं तयार करणार आहोत आपण, तर हे जे बी आहे ना, b² मायनस 4ac जे आहे, आता रूटचा सिम्बॉल नसतो इथे आपल्याकडे. रूट म्हणजेच काय आहे हे बघा, b² मायनस 4ac ब्रॅकेट आपण लिहितो 1/2. रूटला मी असं लिहू शकतो, या रूटला 1/2 रेस टू पॉवर 1/2. हे समजलं का? रूटला आपण काय मेन्शन केलंय, 1/2 रेस टू. येस, हा पार्ट. Yes, sir. आता 1/2 पण आपल्याकडे नसतो, मग तुम्ही 1/2 लिहा. मी याला असं लिहिलं, b² मायनस 4ac, आणि या होल ब्रॅकेटचा रूट येतो, म्हणून याला ब्रॅकेट करावं लागेल, आणि मी इथे लिहिलं 0.5. 1/2 म्हणजेच काय, 0.5, राईट. आता आपल्याला रेस टू आपल्याकडे नाहीये, रेस टू साठी पॉवर नावाचं फंक्शन आहे. पॉवर रेस टू साठी काय, POW नावाचं फंक्शन आहे. math.h या हेडर फाईल मध्ये तुम्ही सी लँग्वेज मध्ये शिकलाय. सी लँग्वेज मध्ये तुम्ही पॉवर फंक्शन शिकलेला आहात, तर तो बघूया. हे बघा, सपोज सी आउट POW 2,3. POW not declared in this scope. Hash include math.h.
8 आन्सर आलेले. म्हणजे इथे आपण काय फाइंड आउट केलं, 2 to the power 3. म्हणजे पहिल्यांदा बेस देतो आणि नंतर रेस टू ची व्हॅल्यू देतो. म्हणजे 2 to the power 3. सो वी गॉट 8 आन्सर, राईट. मग तुम्ही असं रेस टूचा आन्सर फाइंड आउट करू शकता POW. मग POW हे फंक्शन कोणत्या हेडर फाईलमध्ये, math.h. math.h नावाची हेडर फाईल आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करावी लागेल अगोदर, राईट. येस, हा पार्ट समजला का सगळ्यांना? Yes. Yes, sir. So here I will include #include math.h. okay, math.h. आता आपण एक्सप्रेशन कडे येऊया परत. सो इथे math.h इन्क्लूड केली. मग पॉवर करावं लागेल आणि या पॉवरच्या पहिल्या पार्ट मध्ये हा पार्ट येणार आहे. हे इट इज नथिंग बट 2⁻³ आपण जे आता केलं. हा 3 म्हणजे आपल्या इथे 0.5 आहे आणि हा 2 म्हणजे आपल्या इथे b² - 4ac आहे, राईट. आणि मध्ये कॉमा देऊन आपण लिहितो. म्हणजे मध्ये कॉमा, इकडे मी लिहिणार 0.5 आणि हे कम्प्लीट होईल. म्हणजे इथे कॉमा 0.5 आणि हे कशामध्ये लिहायचंय, पॉवर फंक्शन मध्ये लिहायचंय. कशामध्ये, पॉवर फंक्शन मध्ये. म्हणजे POW ओपन ब्रॅकेट आणि या 0.5 नंतर क्लोज ब्रॅकेट. 0 लिहिलं. आता राहिलाय पार्ट कोणता, b² - 4ac साठी आपल्याला कोड लिहायचा. b² - 4ac साठी. मग त्याला सुद्धा आतमध्ये मी ब्रॅकेट करणार आहे कारण त्याच्यामध्ये स्क्वेअर -4ac आहे. b² कसा लिहिणार आपण, येस, B into B. b into b, राईट. b into b. मग त्यानंतर काय, -4 into a into c, राईट. सेम इथे पण पॉवर फंक्शन. मग पॉवर फंक्शनचा स्वतःचा ब्रॅकेट येईल, राईट. पॉवर फंक्शनचा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट कॉमाने सेपरेट असतो. दुसरा पार्ट म्हणजेच रेस टू, दॅट इज 0.5 आणि पहिला पार्ट आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार कारण त्याच्यामध्ये एक्सप्रेशन आहे परत. b² म्हणजेच b into b -4ac म्हणजे -4 into a into c. ओके, फिनिश. तर अशा पद्धतीने हे प्रोग्राम करायचा आहे. तर आपण ते लिहूया आपल्या प्रोग्राम मध्ये. सो x1 इज इक्वल टू ब्रॅकेट. ओके, x1 साठी काय आहे, -b प्लस, राईट, -b प्लस -b प्लस पॉवर आणि त्यानंतर मग बाकीचं एक्सप्रेशन लिहायचं आहे. -b प्लस POW ब्रॅकेट इनसाइड ब्रॅकेट b into b into -b -b, ओके, प्लस POW, राईट, त्याचं ब्रॅकेट कॉमा 0.5 रेस टू आणि याच्या अगोदर काय ब्रॅकेट b into b B into B. b into b -4 4 into AC. AC, राईट, टू बी -4 into AC. आणि याच्या पलीकडे परत काय आहे, डिवाइड बाय काय, 2A. 2a ना, 2 into a. ओके, माझ्याकडे ते दिसत नाहीये ना. आणि
हाच पार्ट सेम आहे, फक्त चेंजेस काय साइन मध्ये चेंज आहे. इथे फक्त पॉवरच्या तिथे मायनस आहे, राईट. अजून दुसरा काय चेंज आहे का? नो. सो वी विल चेक द आउटपुट. सो दिस इज द प्रोग्राम. सो याच्यामध्ये आपल्याला 2 हेडर फाईल लागणार आहेत, आयो स्ट्रीम आणि math.h. math.h कशासाठी? पॉवर फंक्शन साठी. रेस्टो आपण फाइंड आउट करतो. सो कंपाइल अँड एक्झिक्यूट. सो एंटर व्हॅल्यू फॉर एबीसी. आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू एंटर करा. सो ए इज 2, बी इज 3, सी इज 4. ओके, नॉट अ नंबर. आपल्याला वेगळ्या व्हॅल्यू द्याव्या लागतील, कारण ते सॉल्व केल्यानंतर व्हॅल्यू झाल्या पाहिजेत. ए बी सी साठी सपोज 1. तर मला माहित नाही हे एक्झिक्यूट केल्यानंतर नॉट अ नंबर येत आहे. आपल्याला इथे व्हॅल्यू अशा घ्याव्या लागतील की त्याचा आन्सर येईल. बिकॉज तो नंबर नाहीये, ते काय कसं येणार आहे? ते मॅन्टेचा पार्ट माहितीये तुम्हाला, ई रेस टू पॉवर असं लिहितो ना आपण. कारण ते रूट आहे. परत आपण बघा हे असं लिहितो आन्सर मध्ये, 10 into 10 raised to minus 5 अशा पद्धतीने लिहितो ना. e raised to 1.3 येते का लक्षात? तो ते x1 चा आन्सर तसं येणार, x1 आणि x2. सो ते इथे सुटेबल होत नाही, या फ्लोट मध्ये बसत नाही. सो आपण जर तिन्ही व्हॅल्यू 1 1 घेऊन बघितल्या तर बघूया काय आन्सर येते. 1 1 1. तरी पण नॉट अ नंबर येते, बिकॉज इथे पॉवर आहे, रूट म्हणजेच रूट आहे, त्यानंतर डिव्हिजन आहे. सो येणारा नंबर हा होल नंबर नाहीये. त्यामुळे x1 आणि x2 च्या व्हॅल्यू ह्या अशा आपण जसं मॅथ्स मध्ये रिप्रेझेंट करतो मॅन्टीचा पार्ट मध्ये तसा येणार आहे. प्रोग्राम इज करेक्ट, बट दिस डेटा टाइप इज नॉट सुटेबल. ओके, सो दिस इज द प्रोग्राम and you can write down same output for not a number value. Nan means what? Not a number. Okay, NA सर 10 नंबर घेऊन बघा की. 10 घेऊ का? तिन्ही व्हॅल्यू 10 देऊ का? प्रत्येकाची वेगवेगळी येते. प्रत्येकाची वेगळी दिली ना आपण, पहिल्यांदाच दिली 2 3 5. नॉट अ नंबर बिकॉज तो होल नंबर नाहीये. त्याच्यामध्ये काय पार्ट आहे? मॅन्टीचा पार्ट. आपण लिहितो ना ई टू द पॉवर किंवा 10 into 10 raised to minus 5 अशा पद्धतीने जे आन्सर्स लिहितो आपण सायन्समध्ये. सायन्स लाईटचा स्पीड जसा लिहितो त्या पार्टमध्ये आन्सर येणार आहे याचं. सो ते यामध्ये रिप्रेझेंट करता येत नाही फ्लोटिंग मध्ये. सो त्यामुळे आपल्याला रिझल्ट काय मिळतो? नॉट अ नंबर, नॉट अ नंबर, NaN. ओके, हा प्रोग्राम करेक्ट आहे. सर मग असं कुठला डेटा टाइप नाहीये का ज्यात ह्या व्हॅल्यू स्टोअर होतात, इरेस्ट वगैरे? C++ मध्ये तर नाही. ओके, जर डबल घेऊन बघितलं आपण डेटा टाइप, फ्लोट पेक्षा डबल मोठा आहे. ओके, अँड कंपाइल अँड रन. तरी सुद्धा ते तसंच येणार आहे. ओके, सो प्रोग्राम आणि आउटपुट तुम्ही लिहून घ्या. हेच आउटपुट लिहा. The next question is, write a C++ program to demonstrate the use of operator precedence. ओके, ऑपरेटर प्रेसिडेन्स आपल्याला विचारलेला आहे. दिस इज अवर प्रॅक्टिकल नंबर प्रोग्राम, राईट, आपण इम्प्लिमेंट केलेला. आता त्यांनी काय सांगितलं की अरिथमेटिक ऑपरेटर प्रेसिडेन्स म्हणजे कोणता आधी कोणता नंतर एक्झिक्यूट होतोय ते आपल्याला मेन्शन करायचं आहे.
So here my program is like this. Cout. पहिल्यांदा आपण ॲडिशन करूया. 10 + 5 + -3 जे काय आन्सर येईल ते इथे प्रिंट होईल. ओके, आपण इथे अरिथमेटिक एक्सप्रेशन लिहितोय म्हणून याला ब्रॅकेट टाकायचं आहे होल एक्सप्रेशनला. ओके, नेक्स्ट लिहा Cout 10 + 5 - 3 × 4. आता आपण याच्यामध्ये कुठेही ब्रॅकेट वापरलेलं नाहीये. आउटपुट आपण कसं आहे ते चेक करणार आहोत. ओके, Cout डिव्हिजन घेऊया. डिवाइड बाय 2. ओके, आता हेच एक्सप्रेशन खाली लिहूया परत आणि ते 5 - 3 ला ब्रॅकेट करूया. 5 - 3 ला ब्रॅकेट करूया. हेच एक्सप्रेशन लिहूया. मॉड राहिला नाही का, मॉड 2. याला ब्रॅकेट केलेला आहे. ओके, कंपाइल अँड एक्झिक्यूट. आन्सर बघा काय काय आलेले आहेत. 12 फर्स्टचा आन्सर आलेले 12. बघा याचा आन्सर 12 आले. 10 + 5 15 15 - 3 12. सो 12 आलेला आहे, राईट. देन नेक्स्ट 10 + 5 - 3 × 4. आता इथे कसं एक्झिक्यूट झालंय. 10 + 5 15 15 - 3 12 12 × 4 असा आन्सर नाहीये. मग काय एक्झिक्यूट झालंय ते पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन झालेलं इथे बघा. 3 × 4 म्हणजे 12. त्यानंतर ॲडिशन झालेली 10 + 5 म्हणजे 15 आणि हे दोघं मायनस झालेले आहेत म्हणून आपल्याला आन्सर 3 मिळालेला आहे. ओके, सेकंड एक्सप्रेशनचं. देन नेक्स्ट जे आहे 10 + 5 9 आलेलं आहे. मग मला सांगा कसं झालं एक्झिक्युशन ते. पहिल्यांदा डिव्हिजन 4 / 2. 4 / 2 काय आन्सर आहे 2 आलं डिव्हिजनचं. मग त्याच्यामध्ये मल्टिप्लाय 3 आहे. 2 × 3 6 आन्सर याचा आलं. या पार्टचं 6 आन्सर आलेलं आहे 6. आणि 10 + 5 15 15 - 6 9, राईट. 15 - 6 9. ऑपरेटर प्रेसिडेन्स की ऑपरेटर पहिल्यांदा त्याने काय केलं डिव्हिजन एक्झिक्यूट केली. त्यानंतर बघा इथे पहिल्यांदा ॲडिशन व्हायला पाहिजे पण आता ब्रॅकेट केलेले आहे. सो 5 - 3 अगोदर परफॉर्म होईल 2 आणि त्यामध्ये 10 ॲड होईल. सो 12 आन्सर आलेला आहे. देन नेक्स्ट पहा काय आहे. 10 + 5 - 3 × 4 mod 2. ओके, mod 2. मग बघा पहिल्यांदा मॉड ला हायेस्ट प्रायोरिटी असते. 4 mod 2 काय रिमाइंडर येतो याचा 4 0 आन्सर आलं. 0 त्याच्याशी मल्टिप्लाय 3 ने केले. 0 × 3 काय असणार आहे 0. या पार्टचा आन्सर आलेला आहे 0. 10 + 5 15 इथे 10 + 5 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 - 3 15 -
सॉरी 1 minute. 10 + 5 याचा आन्सर 0 आलेला आहे आणि 10 + 5 15. सो 15 आपल्याला आन्सर मिळालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इथे ब्रॅकेट कशाला लावले? मल्टिप्लिकेशनला. सो 3 × 4 12, 12 mod 2. काय आन्सर येणार आहे? 0. 2 ने 12 ला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 राहतो. मग उरलं कोण? 10 + 5 दॅट इज 15. 15 - 0 15. सो 15 आन्सर आपल्याला आलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज ऑपरेटर प्रिसिडन्स. ऑपरेटर प्रिसिडन्स. हा प्रोग्राम तुम्ही तिथे सेकंड क्वेश्चन साठी लिहू शकता. दिस वन इज द आउटपुट. नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द गिवन कोड. राईट अँड जस्टिफाय. आउटपुट आपल्याला विचारलेलं आहे या 2 क्वेश्चन मध्ये. ओके, सो आय ऑलरेडी टाइप दिस कोड आणि जस्टिफिकेशन विचारलेलं आहे. राईट. सो हियर दिस इज माय फर्स्ट क्वेश्चन. राईट, असंच दिलेलं आहे. फ्लोट r इज इक्वल टू 2. हे बघा, हे डिफाईन इथे इक्वल टू साइन पण देत नाहीत, डायरेक्टली कॉन्स्टंट आपण असा डिफाईन करतो. हॅश डिफाईन पायची व्हॅल्यू पी आय या व्हेरिएबलची व्हॅल्यू 3.1415 9 घेतलेली आहे. ती इथे यूज होते एक्सप्रेशन मध्ये. सो कंपाईल अँड एक्झिक्यूट. सो आन्सर इज 12.5664. 12.5664. So answer is 12.5664. सो सॉल्व केलेलं आहे. आर ची व्हॅल्यू 2 इथे पुट केलेली आहे R2 आणि पायची व्हॅल्यू ही आहे 3.1459 आणि 2 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे सर्कल या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया. 2च कोड दिलेत का? ओके. आता इथे बघा काय काय दिलेलं आहे, बघूया आपण. हा कोड दिलेला आहे. फ्लोट RES F1 इक्वल टू 15.5, F2 इज इक्वल टू 2. कंपाईल अँड एक्झिक्यूट. सो आन्सर बघा, फर्स्ट सी आउटचं 7 आणि दुसऱ्या सी आउटचं 7.75 आलेलं आहे. तर असं का आलेलं आहे आन्सर बघूया. सो F1 ची व्हॅल्यू 15.5, F2 ची व्हॅल्यू 2 आहे. सगळे व्हेरिएबल फ्लोटने डिक्लेअर केले, पण इथे टाईप कन्व्हर्जन केलंय. F1 जरी फ्लोट असला तरी त्याला कन्वर्ट केलंय इंटिजर मध्ये. म्हणजे F1 ची जी व्हॅल्यू 15.5 इंटिजर मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर पॉइंटची व्हॅल्यू जाते आणि तिथे व्हॅल्यू राहणार आहे 15. म्हणजे इथे याच्या अगोदर काय केलंय, ब्रॅकेट मध्ये बघा इंट लिहिलंय. हा काय करतो, या F1 व्हॅल्यूला फ्लोट मध्ये कन्वर्ट करत आहे. म्हणून इथे व्हॅल्यू काय झाली, पहिली 15 व्हॅल्यू मिळाली F1 ची आणि F2 ला इंटिजर मध्ये कन्वर्ट केले. तो ऑलरेडी त्याच्यामध्ये पॉइंट नाहीये 2, सो 2. 15 डिवाइड बाय 2 डिव्हिजन काय येणार आहे, 7 येणार आहे आणि रिमाइंडर 1. सो हा डिव्हिजनचा रिझल्ट प्रिंट झालाय 7. बघा, RES ची व्हॅल्यू प्रिंट झाली. आणि इथे काय केलंय बघा, F1 डिवाइड बाय F2 केलेलं आहे. ओके, F1 ची व्हॅल्यू 15.5 डिवाइड बाय 2. आन्सर इज 7.75. त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट केले, 7 झाली व्हॅल्यू आणि RES मध्ये सेव्ह केली आहे. तर RES चा डेटा टाईप काय आहे, फ्लोट आहे.
ओके, RES चा डेटा टाईप काय आहे, फ्लोट. इथे इथे कन्वर्ट झाले, इथे व्हॅल्यू काय होणार आहे 7.75. RES मध्ये 7 स्टोअर झाली, बट परत आपण इथे काय करतोय F1 डिवाइड बाय F2 करतोय आणि इथे कोणतंच कन्व्हर्जन केलेलं नाहीये, त्यामुळे RES ची परत 7 व्हॅल्यू 7.75 झालेली आहे आणि आपण नंतरची व्हॅल्यू प्रिंट करतोय RES व्हेरिएबलची, ही व्हॅल्यू प्रिंट केलेली नाहीये. इथे एक्सप्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर दुसरी व्हॅल्यू आपण प्रिंट करतोय F1 डिवाइड बाय F2 आणि मग आता सगळे व्हेरिएबल फ्लोटच आहेत, त्यामुळे व्हॅल्यू येणारी फ्लोट मध्ये असणार. सो 7.75 आन्सर. सो 7 आणि 7.75 हे सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे. 7 आणि 7.75. So here I think practical number 1 is completed. Okay, we will see practical number 2 in next session. Okay, practical